जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। नीट पेपर लीक प्रकरणी गोंदिया जिल्हा काँग्रेस आक्रमक, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। गोंदिया नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपर लीकच्या विरोधात आज 1 जुलै रोजी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली। छात्रों की गूंज अभियानांतर्गत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर जोरदार टीका केली। विद्यार्थ्यांवर अन्याय, 2 वर्षे कठोर परिश्रम करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर या भ्रष्टाचारामुळे पाणी फेरले असून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा। या घोटाळ्यातील सर्व आरोपी दलाल आणि मास्टरमाइंडला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे कडक शिक्षा देण्यात यावी। जोपर्यंत पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला आहे। गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीकडून छात्रों की गुंज या विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। काय नेमकी काँग्रेसची मागणी आहे? या देशामध्ये ज्या मुलींनी 2 वर्ष अथक मेहनत करून आपल्या आईवडिलांच्या घामाचा पैसा खर्च करून त्या ठिकाणी जागोजागी क्लासेस लावून किंवा स्वयंप्रेरणेने अभ्यास करून नीट परीक्षेची तयारी केली, पण ती नीट परीक्षा एका झटक्यामध्ये सरकारच्या लोकांनी त्याचा पेपर लीक केला आणि एका झटक्यामध्ये पोरांचं भविष्य खराब करण्याचं काम केलं। याच्या विरोधामध्ये काँग्रेसनी देशव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं हे आंदोलन थांबणार नाही। आमची विद्यार्थी संघटना NSUI असो, युवक काँग्रेस असो किंवा आमच्या सगळ्या संलग्नित संघटना या विरोधामध्ये आवाज उचलत राहणार। आज नीटचा पेपर लीक झाला, याच्या आधी समजा झाला असेल, पण नीट सारखी जी परीक्षा आहे त्या परीक्षेत समजा पेपर लीक झाला आणि कोणी कॉपी करून पास झाला आणि तो पुढे उपचार करणार आहे, तर तो उपचार कसा करेल? त्याच्यामुळे सगळ्यांचं नुकसान तर होणार आहे। त्याच्यामुळे या परीक्षेत तसं व्हायला नको आणि ही जी आपली मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, याच्याकरता अजून काय उग्र आंदोलन काँग्रेसकडून होणार आहे? एक बघा, काँग्रेसच्या सरकारमध्ये असताना शिवराज पाटील चाकूरकर असो, ते गृहमंत्री होते, त्यांनी फक्त कपडे दिवसातून 2 ड्रेस बदलले आणि तुम्ही मागणी केली मीडियाने की बघा गृहमंत्री असंवेदनशील आहेत, सकाळी वेगळा ड्रेस होता, आता दुसरा त्यांनी कोट घातलेला आहे। या एका मुद्द्यावर मीडियाने त्यांची मागणी केली होती आणि त्यांनी राजीनामा दिला होता। विलासराव देशमुखांचा पुत्र तिथल्या फिल्म प्रोड्युसरसोबत ताज हॉटेलचं शूटिंग त्यांनी केलं। त्या एका मुद्द्यावर मीडियानेच मागणी केली की बघा असंवेदनशील आहे, एक दहशतवादी हल्ला झाला, परंतु काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असं करत आहे। आर आबा पाटलांनी छोटे बड़े शहरों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है, हे एक वाक्य म्हटल्यावर त्यांचा गृहमंत्र्याचा राजीनामा झाला आणि हा सगळ्या राजीनामा मागण्यास बाध्य केलं मीडियाने केला। माझा आपल्या माध्यमांनी प्रश्न आहे की तोच मीडिया आता का बरं गप्प आहे? काँग्रेसने आंदोलन केलं की काँग्रेस राजकारण करत आहे म्हणून तुम्हीच लोक सांगत आहात, तर आम्ही काय गप्प बसायचं का? लोकांचे प्राण जात आहेत, लोक मरत आहेत, लोकांचं जीवन जगणं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अशा वेळेस काँग्रेसने काय गप्प राहायचं का? हा आमचा प्रश्न आहे।